नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। माजी मंत्री पाटील, ॲडव्होकेट गोमसाळे व सोमवंशी यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बळकटी। दीनदलित शोषित पीडितांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने चळवळीत संघटना असो की कोणता ना कोणता पक्ष राहू कायम चर्चेत राहणारे लातूर जिल्ह्यातील म्हणजे माजी मंत्री विनायकराव पाटील, ॲडव्होकेट गणेश गोमसाळे व संतोष सोमवंशी यांनी नुकताच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, कट्टर शिवसैनिक अनंत दिघे व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने लातूर जिल्ह्याला बळकटीच मिळाली असे म्हणावे लागेल। लातूर जिल्हा विधानसभा मतदारसंघ विचार केला तर मोठा पक्ष म्हणून भाजपा 3, राष्ट्रवादी 2 व काँग्रेस पक्ष एकच आमदार आहे। भविष्यात या तिघांमुळे शिवसेनेचे 2 आमदार दिसू शकतात। पक्ष प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की 25,000 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष होणार असून गाव तिथं शाखा स्थापन केली जाईल। ॲडव्होकेट गोमसाळे म्हणाले की महानगरमध्ये संघटनेची मोठ्या प्रमाणात बांधणी करण्यात येईल व सर्वांना न्याय दिला जाईल। यावेळी लातूर जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, कामगार सेना, वाहतूक सेना, किसान सेवा प्रमुख पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी पक्षप्रवेश केलेल्या माजी मंत्री विनायकराव पाटील, ॲडव्होकेट गणेश गोमसाळे, संतोष सोमवंशी, नवनाथ भोसले, संदीप पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करून सत्कार केला।